टायगर ग्रुपच्या माध्यमातून एक भारतीय बांधवांना सावधान सतर्क राहण्याचा इशारा. टायगर ग्रुपचे कार्यकर्ते विशाल गुर्जर यांच्या प्रोटोकॉलनुसार आजच्या धावपळीच्या युगात मोठ्या प्रमाणात फसवणुका होत आहेत आणि या फसवणूकमध्ये सर्व भारतीय बांधव फसतात. हा मेसेज आपल्या तमाम भारतीय बांधवांसाठी आहे. जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कोणीही या फसवणुकीमध्ये फसू नये. फ्री रिचार्जच्या नावाखाली मोबाईलवर येणाऱ्या टेक मेसेजच्या नादी लागू नका. पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यांचे सपोनी ईश्वर जगदाळे यांचे नागरिकांना आवाहन. पैठण प्रतिनिधी विजय खडसंदेश. विदेशातील सायबर भामटे लोकांची ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी रोजनित नवनवीन तंत्र, फंडे वापरून फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच काही दिवसांपासून देशभरातील नागरिकांच्या मोबाईलवरती मुकेश ते अंबानी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फ्री रिचार्ज मिळणार आहे, असा एक मेसेज व्हॉट्सअप या सोशल माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जर कोणी सदर मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केले तर मोबाईलमधील खाजगी माहिती तसेच बँक संबंधी माहिती या भामट्यांच्या हाती लागून तुमच्या बँक खात्यातील पैसे गायब होऊ शकतात. कारण यापूर्वी अशा प्रकारचे तंत्र वापरून फसवणूक झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे अशा फेक मेसेजवरती कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी केले आहे. काही दिवसापासून प्रत्येकाच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲपवर रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त जिओ कंपनी भारतातील आपल्या सर्व ग्राहकांना 84 दिवसांचे 555 रुपयांचे मोफत रिचार्ज देत आहे. त्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंकवरती क्लिक करून आपला नंबर रिचार्ज करा अशा प्रकारचा फेक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व मोबाईल धारक या मेसेजची सत्यता पडताळून न पाहता या ग्रुपवरून त्या ग्रुपवरती फ्री रिचार्जच्या आमिषाने पटापट शेअर करत आहे. अशा खोट्या मेसेजमुळे आपले मोठे नुकसान होऊ शकते याचा साधा विचारही कोणी करताना दिसत नाही. मोबाईल कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या दरात मोठी वाढ केली आहे. 3 महिन्याचे रिचार्ज फ्री कसे देतील याचा पण नागरिकांनी विचार केला पाहिजे. त्यामुळे सदरील मेसेज हा ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी तयार केलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी या खोट्या लिंकवर क्लिक केल्यास OTP टाकण्याचे सांगितले जाते. तसे केल्यास तुमच्या बँक खात्यातून पैसे गायब होऊ शकतात. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे लोकांनी अशा बनावट लिंकवर क्लिक करू नये असे आवाहन पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी दैनिक लोकपरिवर्तनच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.